मित्रांनो, ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा मी सोलापुरातल्या एका कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यावेळी आमच्या शेजारी म्हणजे आमच्या आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये एक नवीन बंगाली कुटुंब राहायला आलं होतं. त्यांच्या घरात एक काका-काकू आणि त्यांची एक गोंडस 4 वर्षांची मुलगी होती. ती मुलगी खरंच इतकी गोड आणि सुंदर होती की कोणाचंही मन जिंकावं. पण त्या काकू म्हणजे रुपाली देव त्या फारसं कोणाशी बोलायच्या नाहीत. त्या नेहमी घरातच असायच्या, क्वचितच बाहेर दिसायच्या. त्यामुळे आम्हा शेजाऱ्यांचं त्यांच्याशी फारसं जुळायचं नाही. पण खरं सांगायचं तर त्या काकूंना पाहिलं की माझं मन थोडं थपकायचं. त्यांची ती शांत सौम्यता आणि बंगाली स्टाईल मला भलतीच भावायची. पण एके दिवशी अचानक काकांची तब्येत खराब झाली. त्यांना चालणंही जमत नव्हतं. तेव्हा रुपाली काकू आमच्या घरी आल्या आणि माझ्या आईला म्हणाल्या, माझ्या नवऱ्याची तब्येत खूप बिघडली आहे, चालता येत नाहीये. त्यांना तुमचा मुलगा जर त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेला तर खूप खूप बरं होईल. माझ्या आईने मला हाक मारली आणि सांगितलं, अरे राज, जा आणि काकांना डॉक्टरकडे घेऊन जा. मी ऐकताच माझी बाईक काढली, काकांना घेऊन हॉस्पिटलला गेलो, औषध घेतली आणि परत घरी आलो. त्या दिवसापासून काकूंचं आमच्या घरी येणं जाणं सुरू झालं. आम्ही त्यांच्या घरी जाऊ लागलो. हळूहळू काकूंचं माझ्याशी वागणं बदललं. त्या मला पाहून हलकं हसत, कधी कधी मला वेगळ्या नजरेने बघत. आमचं बोलणं वाढलं आणि मला जाणवायला लागलं की काकूंना माझ्याशी बोलायला आवडतंय. एके दिवशी मी घरी आंघोळ करत होतो तेव्हा काकू आमच्या घरी आल्या आणि आईला म्हणाल्या, मी तुमचं बाथरूम वापरू शकते का? माझ्या आईला माहितीच नव्हतं की मी आत आहे आणि तिने होकार दिला. आता मित्रांनो, मी बाथरूममध्ये एकदम बिनधास्त मोकळा होऊन साबण लावत होतो आणि आमच्या बाथरूमची कडी त्या दिवशी खराब होती. काकूंनी दरवाजा उघडला, मला पाहिलं आणि पटकन दरवाजा बंद केला. मी तेव्हा माझ्या भावनेला साबण लावत होतो. आंघोळ झाल्यावर मी बाहेर आलो तर काकू मला पाहून हसत होत्या. मीही त्यांच्याकडे पाहून हसलो आणि निघून गेलो. त्या घटनेनंतर मी काकूंच्या घरी जास्त वेळ घालवायला लागलो. त्या स्वयंपाकघरात असताना मी काही ना काही कारण काढून तिथे जायचो. कधी कधी जाणून बुजून त्यांच्याजवळ जायचो आणि माझी भावना त्यांच्या अस्तित्वाला टच करायचो. काकूंना माझ्या मनात काय चाललंय हे कळत होतं, पण त्या काहीच बोलायच्या नाहीत. मला वाटायचं की त्यांना माझ्याकडून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचे, पण त्या काही बोलत नव्हत्या. मी स्वतः सुरुवात करायला घाबरायचो. जर काकूंना वाईट वाटलं आणि त्यांनी कोणाला सांगितलं तर सगळं संपलं असतं. एके दिवशी काकू आमच्या घरी आल्या आणि सरळ माझ्या रूममध्ये येऊन बसल्या. मीही त्यांच्या मागे बेडवर बसलो आणि माझ्या पायाने त्यांच्या अस्तित्वाला हलकेच स्पर्श करायला लागलो. त्या मागे वळल्या आणि मला पाहून हसल्या. त्यांचं हसणं पाहून मला हिरवा कंदील मिळाल्यासारखं वाटलं. मी थोडी हिंमत केली आणि माझा पाय त्यांच्या खाली सरकवला. तेवढ्यात माझी आई तिथे आली आणि आम्ही पटकन वेगळे झालो. आता मला काकूंकडून पूर्ण परवानगी मिळाली होती आणि माझी हिंमत वाढली होती. जेव्हा जेव्हा संधी मिळायची मी काकूंच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचो. कधी कधी मी माझी भावना हातात द्यायचो आणि त्या त्याला सुंदर अनुभव द्यायच्या. पण त्या म्हणायच्या, आता दूर जा, नाही तर कोणीतरी पाहिलं आणि प्रॉब्लेम होईल. खरं तर मला त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देण्याची संधीच मिळत नव्हती. एके दिवशी मी त्यांच्या घरी गेलो तर काका घरी नव्हते. काकू स्वयंपाकघरात काम करत होत्या. मी संधी पाहून त्यांना पकडलं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो. त्या म्हणाल्या, अरे तुझे काका बाथरूममध्ये आंघोळ करत आहेत, आता बाहेर येतील. पण माझं मन त्यांना सोडायला तयार नव्हतं. मी म्हणालो, आंटी, आता मी तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव दिल्याशिवाय राहू शकत नाही. त्या हसल्या आणि म्हणाल्या, आज नाही माझ्या राजा. 2 दिवसांनी तुझे काका कंपनीच्या कामासाठी बाहेर जाणार आहेत, तेव्हा तू जे करायचं ते कर. मी त्या सुंदर शब्दाने एक लांबलचक पापी घेतला आणि म्हणालो, आंटी, मी तुम्हाला खूप प्रेम करतो. मग मी नैलाजाने त्यांना सोडलं आणि घरी परतलो. 2 दिवसांनी काका टूरवर गेले. मी सकाळीच काकूंच्या घरी गेलो. त्या स्वयंपाकघरात दूध गरम करत होत्या. मी गपचूक मागून जाऊन त्यांना पकडलं आणि माझी भावना त्यांच्या अस्तित्वात टाकायला लागलो. त्या मागे वळल्या, मला पाहून खुश झाल्या आणि मला साथ द्यायला लागल्या. त्यांनी पतियाला सूट घातला होता आणि त्या एकदम पंजाबी कुडीसारख्या दिसत होत्या. त्यांनी माझ्यासाठी चीज बनवला आणि मला दिला. मी त्यांचा हात पकडला आणि म्हणालो, आंटी, मी आज इथे दूध प्यायला आलोय. त्या माझ्याजवळ बसल्या आणि म्हणाल्या, इतकी काय घाई? अजून तर रात्र बाकी आहे. मी म्हणालो, रात्र असली तरी एकदा पिऊन माझं पोट भरणार नाही. त्या मला मादक नजरेने बोलवायला लागल्या. मी त्यांच्याजवळ गेलो, त्यांना एक पापी दिला. मी त्यांना बेडरूममध्ये नेलं. त्या मला वेड्यासारखं पापी करायला लागल्या. मी त्यांची व्यक्तिमत्व मोकळी केली आणि मीही मोकळा झालो. मी त्यांच्या व्यक्तिमत्वाला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. त्या 7व्या आकाशात पोहोचल्या. त्या आवाज काढायला लागल्या. त्यांनी माझी भावना त्यांच्या जीवनाजवळ नेली आणि आत टाकायला सांगितली.
मी लगेचच भावना जीवनात टाकली आणि सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. त्यांना मजा यायला लागली. काही वेळाने त्या म्हणाल्या, राजा मी जीवनातून रंग सोडणार आहे. मी पण सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आणि तिच्या जीवनात रंगाच्या 5-6 पिचकाऱ्या सोडल्या. त्या म्हणाल्या, वाह राजा, तू माझा एकटेपणा दूर केलास. त्या उठल्या आणि त्यांचा फोन आला. त्या म्हणाल्या, राज, तुझ्या सुंदर वेळेचा अनुभव देण्याच्या स्टाईलने मी खूप खुश आहे. मला असल सुंदर वेळेचा अनुभव देत राहा. मग मित्रांनो, त्या दिवसापासून त्या माझ्या एकदम जवळच्या व्यक्ती बनल्या. त्या रात्रीनंतर माझं आणि रुपाली काकूंचं नातं एका वेगळ्या स्तरावर गेलं होतं. आमच्या भेटी, गप्पा आणि त्या हास्याने माझं आयुष्य एकदम रंगीत झालं होतं. पण मला काय माहीत होतं की हा रंगीत प्रवास लवकरच एका रहस्यमय वळावर येणार होता. 2 दिवसानंतर काका कंपनीच्या कामासाठी पुन्हा बाहेर गेले. मी सकाळीच काकूंच्या घरी पोचलो. दरवाजा उघडताच रुपाली काकू मला त्यांच्या बंगाली स्टाईलमधल्या लाल साडीत दिसल्या. त्यांचं ते हसणं माझं मन पुन्हा हरवून गेलं. त्या मला म्हणाल्या, राजास, तू लवकर आलास, इतकी काय घाई? मी हसत म्हणालो, आंटी, तुमच्याकडे येण्याची घाई कधी कमी होणार आहे? काकू स्वयंपाकघरात गेल्या आणि माझ्यासाठी त्यांनी स्पेशल बंगाली मिष्टी दोई बनवली. मी मिष्टी दोई पिता पिता त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर अनुभव घेऊ लागलो. त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे वेड्या, थांब जरा, माझी छोटी राणी, त्यांची मुलगी, अजून झोपली नाहीये. मी थोडा निराश झालो, पण त्यांच्या डोळ्यांमधली ती चमक पाहून मला समजलं की आज रात्र काही खास असणार आहे. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या मुलीला शेजारच्या काकूंकडे झोपायला पाठवलं. आता घरात फक्त मी आणि काकू होतो. आम्ही दोघेही लिव्हिंग रूममध्ये बसलो. काकूंनी माझ्यासाठी गाणं लावलं, एक जुना बंगाली गाणं. त्यांच्या त्या हालचाली आणि माझ्याकडे पाहण्याच्या नजरेने माझी भावना दाटून येऊ लागली. मी त्यांना ओढलं आणि एक पापी दिला. त्या मला मिठी मारत म्हणाल्या, राज, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात पुन्हा रंग आलेत. रात्री उशिरापर्यंत आम्ही गप्पा मारत होतो, हसत होतो आणि एकमेकांना सुंदर वेळेचा अनुभव देत होतो. काकूंनी मला त्यांच्या बेडरूममध्ये नेलं आणि तिथे आमचा तो सुंदर वेळेचा अनुभव पुन्हा एकदा विस्मरणीय झाला. त्या रात्री आम्ही इतके जवळ आलो की मला वाटलं, आता यापेक्षा जास्त काय हवं आयुष्यात? पण त्या रात्री काहीतरी विचित्र घडलं, ज्याने माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं. रात्री साधारण 2 वाजता मी आणि काकू बेडवर बोलत होतो, तेवढ्या घराच्या मुख्य दरवाजाकडून एक विचित्र आवाज आला. मी दचकलो आणि काकूंना विचारलं, हे काय होतं? काकूंचा चेहरा एकदम पांढरा पडला. त्या घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या, राजशांत रहा, कोणीतरी घरात येण्याचा प्रयत्न करत आहे. मी बेडवरून उठलो आणि हळूच लिव्हिंग रूमकडे गेलो. माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. मी खिडकीतून बाहेर पाहिलं, पण अंधारात काहीच दिसलं नाही. काकू माझ्या मागे आल्या आणि मला मिठी मारत म्हणाल्या, राज, मला भीती वाटते. माझ्या नवऱ्याला याबद्दल काही माहिती नाही, पण गेल्या काही रात्रींपासून असेच आवाज येत आहेत. मी त्यांना धीर देत म्हणालो, काकू, घाबरू नका, मी आहे ना तुमच्यासोबत. पण खरं सांगायचं तर माझ्या मनातही भीती दाटली. मी हिम्मत करून मुख्य दरवाजाकडे गेलो आणि तो हळूच उघडला. बाहेर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर काहीतरी चमकत होतं. मी खाली वाकलो आणि पाहिलं, ती एक छोटीशी चांदीची चावी होती. मी ती चावी उचलली आणि काकूंना दाखवली. त्यांनी ती पाहिली आणि त्यांचा चेहरा पुन्हा गंभीर झाला. त्या म्हणाल्या, ही चावी माझ्या नवऱ्याच्या ऑफिसच्या लॉकरची आहे, पण ती इथे कशी आली? मला काहीच कळत नव्हतं. काकांनी तर सांगितलं होतं की ते कंपनीच्या कामासाठी बाहेर गेलेत, मग त्यांची चावी इथे कशी? आणि कोणीतरी दरवाजावर का ठोठावत होतं? मी काकूंना विचारलं, आंटी, काकांना फोन करून विचारूया का? पण काकूंनी घाईघाईने मला थांबवलं. नको राज, त्यांना काही कळलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसत होती. माझ्याशी असलेल्या या नात्याची भीती नव्हे, तर काहीतरी मोठं लपवण्याची भीती. त्या रात्री आम्ही दोघेही झोपलो नाही. काकू मला मिठीत घेऊन बसल्या होत्या आणि मी त्या चांदीच्या चावीला निहाळत होतो. माझ्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. काकू काहीतरी लपवत होत्या, पण काय? आणि त्या रात्री कोण घरात येण्याचा प्रयत्न करत होतं? दुसऱ्या दिवशी सकाळी मी कॉलेजला जायला निघालो, पण माझं मन काकूंच्या घरीच अडकलं होतं. मी त्यांना फोन केला, पण त्यांनी फोन उचलला नाही. मला काळजी वाटायला लागली. दुपारी कॉलेजमधून घरी आल्यावर मी थेट त्यांच्या घरी गेलो. दरवाजा उघडाच होता. मी आत गेलो, पण घरात कोणीच नव्हतं. काकूंची मुलगीही शेजारच्या काकूंकडे नव्हती. मी घाबरलो आणि काकूंना पुन्हा फोन केला. यावेळी फोन लागला, पण त्यांच्या आवाजात एक वेगळाच तणाव होता. त्या म्हणाल्या, राज, तू घरीच थांब, मी आणि माझी मुलगी सुरक्षित आहोत, पण तू कोणालाही काही बोलू नको. त्यांनी फोन ठेवला आणि माझ्या मनात प्रश्नांचं जाळं विळण गेलं. संध्याकाळी मी माझ्या मित्राला अमोलला सगळं सांगितलं. अमोल माझा जे दोस्त होता आणि त्याला अशा रहस्यमय गोष्टी सोडवायला आवडायचं. त्याने मला सांगितलं, राजायात काहीतरी गडबड आहे. त्या चावीचा आणि त्या रात्रीच्या आवाजाचा काहीतरी संबंध आहे. आपण काकूंच्या नवऱ्याच्या ऑफिसला जाऊन तपास करूया.
दुसऱ्या दिवशी आम्ही दोघे काकांच्या ऑफिसला गेलो. तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की काका गेल्या 2 दिवसांपासून ऑफिसला आलेच नव्हते. त्यांच्या सहकार्याने सांगितलं ते म्हणाले होते की त्यांना काही वैयक्तिक कामासाठी सुट्टी हवी आहे. माझ्या डोक्यात आता सगळं गोंधळ होतं. काकांनी खोटं का बोललं आणि काकू इतक्या घाबरलेल्या का होत्या? आम्ही त्या चांदीच्या चावीने काकांचं लॉकर उघडलं. आतमध्ये काही कागदपत्रे, एक डायरी आणि एक लहानशी बॉक्स होती. डायरीत काकांनी काही नोंदी केल्या होत्या. काही नावं, काही रकमा आणि काही ठिकाण. त्यात एक नाव वारंवार येत होतं, रणजित सिंग. कोण होता हा रणजित सिंग? बॉक्स उघडल्यावर आत एक फोटो होता. त्यात काकू आणि एक अनोळखी माणूस उभे होते. तो माणूस काका नव्हते. त्या रात्री मी काकूंच्या घरी परत गेलो, पण घर अजूनही रिकामं होतं. मी त्यांना पुन्हा फोन केला, पण यावेळी फोन बंद होता. माझ्या मनात भीती आणि संशय वाढत चालले होते. तेवढ्यात माझ्या फोनवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. राज, तू खूप पुढे गेलास. आता थांब, नाहीतर तुझ्या आणि रुपालीचा सुंदर वेळेचा अनुभव सगळ्यांना कळेल. मेसेजच्या शेवटी एक फोटो होता. मी आणि काकू त्या रात्री बेडरूममध्ये सुंदर वेळ अनुभवत असतानाचा. मी थरकापायला लागलो. कोणीतरी आमच्यावर नजर ठेवत होतं. माझ्या हातातली ती चांदीची चावी आणि काकांच्या डायरीतलं रणजित सिंग नाव माझ्या डोक्यात घुमत होतं. काकू आणि त्यांची मुलगी कुठे गायब झाल्या होत्या? आणि काका खरंच टूरवर होते की त्यांनी आम्हाला फसवलं होतं? माझं मन प्रश्नांच्या जाळ्यात अडकलं होतं आणि मला वाटत होतं की आता हा खेळ माझ्या हातातून निसटत चाललाय. त्या रात्री मी झोपलो नाही. त्या मेसेजमधला धमकीचा इशारा मला शांत बसू देत नव्हता. मी अमोलला फोन केला आणि सगळं सांगितलं. अमोलने शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाला, राज, हे साधं प्रकरण नाहीये. त्या चावीचा आणि डायरीचा काहीतरी मोठा कनेक्शन आहे आणि हा रणजित सिंग कोण आहे हे आपल्याला शोधलंच पाहिजे. त्याने मला दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या घरी यायला सांगितलं. त्याच्याकडे काही गॅजेट्स आणि कॉन्टॅक्ट होत्या, ज्यामुळे आम्हाला काकांच्या ऑफिसमधल्या त्या कागदपत्रांचा अर्थ लावता येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अमोलच्या घरी पोहोचलो. त्याने काकांच्या डायरीतली नाव आणि रकमांचा अभ्यास केला होता. राज, ही डायरी काही सामान्य नाही. यात काही मोठ्या डील्सबद्दल नोंदी आहेत आणि रणजित सिंग नाव सगळ्यात जास्त आहे. मला वाटतंय काकांचा आणि रणजितचा काहीतरी गुप्त व्यवहार आहे. त्याने मला एका एक्सपर्ट मित्राला भेटायला सुचवलं, जो काकांच्या ऑफिसच्या डेटाबेसमधून माहिती काढू शकतो. आम्ही त्या एक्सपर्ट विशालला भेटलो. विशालने काकांच्या ऑफिसच्या सिस्टीममधून काही फाईल्स काढल्या आणि आम्हाला धक्कादायक माहिती मिळाली. काकांचं ऑफिस एका मोठ्या मनी लॉन्ड्रिंग रॅकेटशी जोडलं गेलं होतं. रणजित सिंग हा त्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार होता आणि काकांचं नाव त्याच्या डील्समधलं एक महत्त्वाचं नाव होतं. पण यात काकूंचा काय संबंध होता आणि त्या गायब कशा झाल्या? मी आणि अमोलने ठरवलं की आम्ही काकूंच्या घरी जाऊन काही पुरावे शोधायचे. आम्ही त्यांच्या घरी गेलो, पण घर अजूनही रिकामं होतं. स्वयंपाकघरात दुधाचा ग्लास अजून तसाच होता आणि बेडरूममध्ये काकूंचा एक दुपट्टा जमिनीवर पडला होता. मी तो उचलला आणि त्यातून एक छोटीशी चिठ्ठी खाली पडली. त्यावर लिहिलं होतं, राज, मला माफ कर. मला तुझ्यापासून काही गोष्टी लपवाव्या लागल्या, पण आता मला आणि माझ्या मुलीला धोका आहे. तू या सगळ्यातून बाहेर राहा. माझं मन उदास आणि संतापाने भरलं. काकू मला का सांगत नव्हत्या की त्या कोणत्या संकटात सापडल्या होत्या? मी अमोलला ती चिठ्ठी दाखवली आणि त्याने मला धीर दिला, राज, तू भावनिक होऊ नको. आपल्याला काकू आणि त्यांच्या मुलीला शोधायचंय आणि मला वाटतंय त्या रणजित सिंगशी संबंधित असतील. आम्ही विशालच्या मदतीने रणजित सिंगचा पत्ता शोधला. तो सोलापूरच्या बाहेर एका गावात राहत होता, एका मोठ्या बंगल्यात. आम्ही तिथे जायचं ठरवलं, पण मला भीती वाटत होती. जर रणजित सिंग खरंच एवढा मोठा गुन्हेगार असेल तर आम्ही दोघेच त्याच्याशी कसा सामना करणार? पण काकू आणि त्यांच्या मुलीच्या सुरक्षेसाठी मी हिंमत केली. रात्री आम्ही रणजितच्या बंगल्याकडे निघालो. बंगला एका सुनसान जागी होता आणि तिथे पोहोचल्यावर मला त्या रात्रीच्या खटखट आवाजाची आठवण झाली. आम्ही बंगल्याच्या मागच्या बाजूने आत जायचा प्रयत्न केला. एक खिडकी उघडी होती आणि आम्ही हळूच आत शिरलो. आत गेल्यावर आम्हाला एक मोठी हॉल दिसली, जिथे काही लोक गुप्तपणे बोलत होते. त्यात एक माणूस होता, ज्याचं तोंड आम्हाला दिसत नव्हतं, पण त्याच्या हातात एक बंदूक होती. आम्ही धपक्या पावलांनी पुढे गेलो आणि तिथे एका खोलीत काकू आणि त्यांची मुलगी बांधलेल्या अवस्थेत दिसल्या. काकूंच्या चेहऱ्यावर घाबरलेला भाव होता आणि त्यांची मुलगी रडत होती. मी अमोलला इशारा केला आणि आम्ही त्यांना सोडवण्याचा प्लॅन बनवायला लागलो. पण तेवढ्यात त्या माणसाने मागे वळून पाहिलं आणि मला धक्काच बसला. तो रणजित सिंग नव्हता, तर काकाच होते. काकांनी मला पाहिलं आणि त्यांचा चेहरा कठोर झाला. राज, तुला इथे यायला नको होतं, ते थंड आवाजात म्हणाले. मी गोंधळलो आणि म्हणालो, काका, तुम्ही इथे काय करताय? आणि काकू आणि तुमची मुलगी का बांधलेली आहे? काकांनी एक कुरूप हास्य केलं आणि म्हणाले, तुला वाटलं की रुपाली फक्त तुझ्याशी सुंदर वेळेचा अनुभव घेत होती? ती माझ्या प्लॅनचा भाग होती राज.
तू फक्त एक प्यादा होतास. मला काहीच कळत नव्हतं. काकांनी सांगितलं की रुपालीला त्यांनी मनी लॉन्डरिंग रॅकेटमध्ये अडकवण्यासाठी वापरलं होतं. त्या चांदीच्या चावीने त्यांचे एक गुप्त लॉकर उघडलं जायचं जिथे त्यांनी कोट्यावधींच्या डीलचे पुरावे लपवले होते. रुपालीला याबद्दल काहीच माहिती नव्हती, पण ती रणजित सिंगला ओळखत होती, कारण तो तिचा जुना मित्र होता आणि काकांनी तिला धमकावून त्या रॅकेटमध्ये सामील केलं होतं. काकांनी बंदूक माझ्यावर रोखली आणि म्हणाले, आता तू आणि अमोल यातून जिवंत बाहेर जाणार नाही. पण तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या सायरनचा आवाज आला. विशालने आमच्या मागे येताना पोलिसांना कळवलं होतं आणि त्याने आमचा लोकेशन ट्रॅक केला होता. काकांनी घाबरून बंदूक खाली टाकली आणि पोलिसांनी त्यांना पकडलं. काकू आणि त्यांची मुलगी सुखरूप सोडवली गेली. काकूंनी मला मिठी मारत माफी मागितली आणि सांगितलं, राज, मला तुझ्यापासून हे सगळं लपवावं लागलं कारण माझ्या मुलीच्या जीवाला धोका होता. मी त्यांना माफ केलं, पण माझं मन तुटलं होतं. माझ्या आणि काकूंचं नातं एका फसवणुकीचा भाग होतं आणि मला त्याचा खूप राग आला. पण जेव्हा मी घरी परतलो तेव्हा माझ्या फोनवर पुन्हा एक मेसेज आला, राज, हे सगळं अजून संपलं नाही. रणजित सिंग अजून मोकाट आहे आणि त्याच्याकडे तुझा आणि रुपालीचा आणखी एक व्हिडिओ आहे. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. रणजित सिंग कोण होता, तो कुठे होता आणि त्याच्याकडे आणखी काय पुरावे होते? हे सगळं जाणून घेण्यासाठी व्हिडिओला एक लाईक ठेवा आणि भाग 2 अशी कॉमेंट करा. मित्रांनो, या व्हिडिओला जर 400 लाईक्स मिळाले तर पुढचा भाग लगेच अपलोड करेन. तर मग वाट कसली पाहताय? लाईक करा, कमेंट करा आणि पुढच्या भागाची तयारी करा. भेटूया लवकरच. धन्यवाद.